पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका. कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ पक्षाला लागते. धनंजय मुंडेंच्या समोरच अजितदादांचा आमदारांना कानमंत्र. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही. याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा. राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता. सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद. राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा, तर मुंडेंनी नैतिकतेमधून राजीनामा दिल्याचं अजितदादांचं म्हणणं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत. राजीनामा आधीच व्हायला हवा होता. शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं. ठाकरेंकडून शंका उपस्थित. भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार. ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला नाही. ठाकरेंकडून स्पष्ट. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा. गोगावलेंची मागणी. लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार. 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार. नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन पूर्णपणे बेकायदा. वहाड, बामणडोंगरी, उलवे परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा निर्णय. प्रशासनानं बाजारभावानुसार भरपाई न देताच भूसंपादन केल्याचा रहिवाशांचा दावा. भारताची चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये धडक. उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय. विराट कोहलीची 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी, तर मोहम्मद शमीच्या 3 विकेट्स. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आता पाकिस्तानमध्ये नव्हे तर दुबईच्या मैदानावर होणार. भारत अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यानं सामना दुबईतच खेळवला जाणार.